गांधीनगर के 30 गांव की उभरती हुई जोड़ो खिलाड़ी श्रद्धा कड़ुबा चोपड़े ने 38वीं राष्ट्रीय खेल प्रतियोगिता में महिला 52 किलोग्राम वर्ग में स्वर्ण पदक जीतकर पूरे महाराष्ट्र का सिर गर्व से ऊंचा कर दिया है। देहरादून के मॉडल क्रीड़ा संकुल में आयोजित इस प्रतिष्ठित प्रतियोगिता के फाइनल मुकाबले में श्रद्धा ने गुजरात की महरूब मकवाना को शानदार प्रदर्शन के साथ हराकर अपना पहला राष्ट्रीय खेल स्वर्ण पदक अपने नाम किया। इससे पहले वह वरिष्ठ राष्ट्रीय खेलों में 2 स्वर्ण पदक जीत चुकी है और अफ्रीकन ओपन खेलों में 1 रजत व 1 कांस्य पदक भी अपने खाते में जोड़ चुकी है। नाव कड़ुबा देवराव चोपड़े। श्रद्धा चोपड़े ही माझी मुलगी आहे। तिचा बेसिक पाया हा जिदोचा सुरुवातीची बजाजनगर जिदो क्लब राणे सर, जगमे सर, शैलेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली आणि तिचं 2018ला कॉमनवेल्थ सब ज्युनियर इंटरनॅशनलमध्ये सिल्वर मेडल तिने जिंकलं आणि तिची भरारी इथून चालू झाली। आता झालेल्या 2025 सिनियर नॅशनल गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकलं आणि त्याच्या 1 महिना अगोदर आफ्रिकन ओपनमध्ये ज्युनियर स्पर्धेमध्ये तिने सिल्वर मेडल जिंकलं आणि ओपन आफ्रिकन कपमध्ये तिने ब्रॉन्झ पदक जिंकलं। तिला जर महाराष्ट्र शासनाची किंवा मग चांगली उद्योजकांची आणखी मदत झाली तर ती सुवर्णपदक जिंकल आणि ऑलिम्पिकपर्यंत ती चांगला परफॉर्मन्स देईल। श्रद्धा का दंगल, पिता का सपना बेटी ने किया साकार। श्रद्धा की यह कहानी किसी बॉलीवुड फिल्म से कम नहीं है। उनके पिता कड़ुबा चोपड़े खुद एक राष्ट्रीय स्तर के कुश्ती और जूडो खिलाड़ी रहे हैं। अशोक जंगमे, बजाजनगर व्यायाम क्रीडा प्रसारक मंडळ, श्रीमती परमेश्वरनी देवानी जुडो हॉल, बजाजनगर येथे मी एक इंटरनॅशनल प्लेयर आहे आणि प्रशिक्षक म्हणून काम करतो। याच क्लासची श्रद्धा कड़ुबा चोपड़े आत्ताच उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये तिनं महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे। ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। बेसिक प्रॅक्टिस तिनं सुरुवातीपासून या क्लबमध्ये केलेली आहे, त्यानंतर इंटरनॅशनल प्लेयर झाली आणि आता सध्या भोपाळ येथे साई सेंटरला अर्जुन अवॉर्डी यशपाल सोळंकी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती तिचं सध्या सराव करत आहे आणि अनेक इंटरनॅशनल मॅचेस खेळले, अनेक इंटरनॅशनल मॅचेसचे तिनं गोल्ड मेडल आणि बरेच मेडल मिळवलेले आहेत। एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी की ती सध्या ऑलिम्पिकच्या रेसमध्ये आहे आणि ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे। याच क्लासचे सिनियर कोच आमचे राणे सर, मी, शैलेश सर, आमचं सर्वांचं तिला नेहमीच मार्गदर्शन असतं। जिल्हा जुदो संघटनेच्या अंतर्गत हा क्लास बजाजनगर येथे कार्यरत आहे। जिल्हा जुदो संघटनेचंही कंटिन्यू तिला मार्गदर्शन असतं आणि तिचे आईवडीलही तिच्यासाठी भरपूर मेहनत करतात, त्याच्यामुळे ती मेडल मिळवू शकते आणि स्वतः भरपूर मेहनत करत आहे। तिला पुढील आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रगती करावी आणि ऑलिम्पिक खेळावी यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर भरतसिंग सलामपुरे, दगडूजीराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख आहे। मी या ठिकाणी 2012 पासून कार्य करत आहे। आपण जर बघितलं आता श्रद्धा चोपड़े हिने 38वी राष्ट्रीय खेळ स्पर्धामध्ये देहरादूनमध्ये सुवर्ण पदक नुकतंच मिळवलं, तिचं हार्दिक अभिनंदन। पण हे बघत असताना आपण तिच्या हालाकीची परिस्थिती कशी बघू। आज ती खेडेगावामधून एक 30 गाव ह्या गावामधून ती उच्च लेवलवर गाठत आहे। त्यांची परिस्थिती अशी आहे, ती एक शेतकऱ्याची कन्या आहे। शेतकऱ्याची कन्या असल्यामुळे तिचे वडील सुद्धा कुस्तीचे खेळाडू आहेत। राष्ट्रीय नॅशनल लेवल तिचे वडील पंच आहेत, कोच आहेत आणि ते अतिशय म्हणजे खूप मेहनती आहे। आणि त्यांचं स्वप्न असं होतं, आम्ही एका शाळेमध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस चोपडे सर असे म्हणले होते मला की आपण जरी ऑलिम्पिक लेवलला जर सहभागी होऊ शकलो नाही, पण आपण आपल्या विद्यार्थ्यांना कसं घडवावं याला मी नक्कीच मेहनत करणार। आणि आज त्यांनी ते करून दाखवले आहे। आज त्याच्या मुलीनं महाराष्ट्र लेवलवरती सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। त्याचबरोबर ती खेडेगावाचं वातावरण बघत असताना आमच्या गावामध्ये कुस्तीचे खेळाडू आहेत। 1969 मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवणारे पर्वतजी कसुरे आहेत, मिट्टू पैलवान तरैयावाले आहेत। अतिशय म्हणजे आमच्या गावामध्ये कुस्तीचं प्रचंड व्याप असलेलं आमचं गाव आहे आणि या गावामधून आज ही जुडोची जी कन्या आहे श्रद्धा चोपड़े हिने आज आपल्या जगामध्ये नाव पुरत आहे आणि ही एक दिवस नक्कीच ऑलिम्पिक स्पर्धा गाठणार आहे हे मला मी तिला ठामपणे सांगू शकतो।
एवढंच करा. मी असे एक आव्हान देऊ शकतो की आपण जे मुलं आता परिस्थितीने जाऊ शकत नाही समोर आहे, आज ही शेतकऱ्याची कन्या आहे, यांच्या हालाकीची परिस्थिती खूप वाईट आहे, तरी मी असं आवाहन करतो की त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी आपण दिली पाहिजे. तिला मोटिवेशन भेटेल, तिला आर्थिक मदत होईल, आपण ती मदत करायची आहे. जिस तरह फिल्म दंगल में महावीर फोगाट ने अपनी बेटियों को चैंपियन बनाने के लिए कड़ी मेहनत करवाई, ठीक वैसे ही कड़ूबा चोपड़े ने श्रद्धा को इस मुकाम तक पहुंचाने के लिए अपना सब कुछ झोंक दिया. श्रद्धा के पिता ने गर्व से कहा कि श्रद्धा को खुद पर भरोसा था कि वह गोल्ड मेडल जीतेगी और उसकी मेहनत और लगन ने इसे सच में कर दिखाया. ये सिर्फ उसकी ही जीत नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की जीत है. छोटी उम्र बड़े सपने, दंगल गर्ल श्रद्धा का सफर जारी. महज 19 साल की श्रद्धा फिलहाल पुणे में अर्जुन अवार्डी यशपाल सोलंकी के मार्गदर्शन में कड़ी ट्रेनिंग कर रही है. उनकी यह सफलता महाराष्ट्र की लड़कियों के लिए प्रेरणा का स्रोत बन गई है. दंगल अभी बाकी है, अगला लक्ष्य अंतर्राष्ट्रीय पदक. श्रद्धा की यह ऐतिहासिक जीत सिर्फ एक शुरुआत है. उनका अगला लक्ष्य अंतर्राष्ट्रीय स्तर पर भारत के लिए गोल्ड मेडल जीतना है. उनके इस संघर्ष और सफलता ने साबित कर दिया है कि अगर हौसला और मेहनत सच्ची हो तो हर सपना हकीकत में बदला जा सकता है. छत्रपति संभाजीनगर से न्यूज फर्स्ट वरिष्ठ संवाददाता नीलेश भारती की रिपोर्ट. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास.